व्हिडिओ चालू कर रे। आपण क्लासमध्ये आज मुलं काय करतायत ते पाहूयात। आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस आहे आणि आपण आज क्लासला थोडं लेटच आलेलो। पाहूयात आपले मुलं बाळ काय करतायत तिथं। मित्रांनो आपण आता नेमकंच क्लासवर आलेलो आहोत आपल्या। पाहूयात आपले मुलं मुली काय करत आहेत। पहिले आपण मुलींच्या लॅबमध्ये जाणार आहोत। तर मित्रांनो मुलींची सर्व लॅब खाली आहे आणि आम्ही एकच ताई आपल्याला इथे अभ्यास करताना दिसत आहे। तर चला बघूयात कोणत्या विषयाचा अभ्यास चालू आहे। हा बाळा नाव काय तुझं? माझं नाव आंतरवाडी आहे। बरं कोणत्या पद्धतीने तयारी करताय? किती दिवसापासून आहे तुझं? मला 6 महिने। बरोबर ठीक आहे। बाकीच्या सर्व मुली वर्गाच्या बाहेर एकही अभ्यासिकेत नाहीये। तुम्ही इथे अभ्यास करताय। नेमकं कुठलं डिझाईन घेऊन आला तुम्ही? सर माझ्या घरची परिस्थिती थोडी वेगळी आहे त्यामुळे माझ्या घरच्यांनी मला एवढं पैसे दिले त्यामुळे मला यावरती अभ्यास करायचा। ठीक आहे बेटा ऑल द बेस्ट। काय अडचण आली तर आलोय मी आता ऑफिसमध्ये। चला मित्रांनो आता मुलांच्या लॅबमध्ये जाऊया। बघा मित्रांनो हे आपले वाघ एक नंबर झोपलेले आहेत आज रविवारचं। त्यांना कुठलंच आपण काहीच काम लावत नाही। मस्त झोपलेले आहेत। तर चला ठीक आहे झोपू द्या त्यांना। भांडवलाचे गुणोत्तर गुणले आता बाकीच्या मुलांना डिस्टर्ब न करता आपण डायरेक्ट लॅबमध्ये जाणार आहोत। हे बघा मित्रांनो मुलांची पण सगळी लॅब रिकामी दिसत आहे आणि एकच वाघ आपला अभ्यास करताना दिसत आहे। चला त्याच्याकडे जाऊया। काय रे बाळा गाणं तर खूप छान ऐकतोय। हो सर गाणं आहे। काय नाव तुझं? कुठून आलाय? जिंतूरून आलो सर। सगळे मुलं बाहेर क्रिकेट खेळत आहेत। बाकीचे मुलं झोपलेले आहेत। एकटाच अभ्यास करताना पाहून मला खूप छान वाटलं। कोणत्या विषयाचा अभ्यास चालू आहे? सर गणित विषयाचा अभ्यास चालू आहे। मागची जी आपली डेमो भरती झाली होती त्यामध्ये किती मार्क मिळाले होते तुम्हाला? मला ग्राउंडला 38% जे आहे पेपरला त्यामुळे मी आता अभ्यास करतो। ठीक आहे बेटा वेल डन। काय अडचण आली तर मी आता आलोय ऑफिसमध्ये आहे। माझ्याकडे घेऊन यायची। तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी ऑफिसमध्ये जाऊन बसूया। कारण कसं जे मुलं अभ्यास करत आहेत ते येतात आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन। तर हे बघा मित्रांनो आपण निम्न स्तरावर अभ्यासिका पाहिलेली आहे। सर्व मुलं तिकडे बाहेर क्रिकेट खेळताना दिसत आहेत आणि फक्त 2च मुलं आपले अभ्यास करताना दिसत आहेत। तर हिंगोली जिल्ह्यासारख्या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये आपण मुलांचं स्पेशल वसतिगृह व मुलींचं स्पेशल वसतिगृह, मुलांना स्पेशल अभ्यासिका व मुलींना स्पेशल अभ्यासिका अशा प्रकारचं आपल्या अकॅडमीचं सेटअप आहे। तर ज्यांना कुणाही पोलीस भरतीची किंवा आर्मी भरतीची तयारी करायची आहे त्यांनी नक्कीच एकदा आपल्या अकॅडमीला भेट द्या। आपल्या अकॅडमीचा पत्ता आहे लिंबाळा येथे जिल्हा क्रीडा संकुलमध्ये रणवीर करिअर अकॅडमी हिंगोली। जय हिंद।